मुलं हे पालकांचं अनुकरण करतात, हो की नाही? किंवा घरामध्ये जी एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीचं बिहेवियर म्हणा किंवा ते व्यक्ती जे कार्य करते, ते जर अट्रॅक्टिव्ह वाटलं तर मुलं ते आत्मसात करतात आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे ना? मग आपण जेव्हा मुलांसोबत असतो, तेव्हा आपण फोनशिवाय राहू शकत नाही का? कारण मला असं वाटतं की प्रत्येक पॅरेंटनी जर मुलांबरोबर राहताना जर फोनचा कमी वापर केला तर कदाचित मुलं देखील त्याच्याकडे कमी आकर्षित होणार. मी अनेकदा पाहिलेलं आहे, पेरेंट्स फोनमध्ये रील्स बघत आहे, मुलगाही त्याच्याकडे येऊन ते रील्स बघत आहे. योग्य आहे का हे? जेव्हा माझ्या सेशन्समध्ये मी मुलांना विचारते की तुम्ही फोनशी इतके अट्रॅक्ट का होता, तेव्हा मुलं मला नेहमी सांगतात की मम्मी रील्स बघते, पप्पा रील्स बघतात, नेटफ्लिक्स ओपन करतात, ॲमेझॉन पाहतात, ते व्हिडिओज पाहतात, मग आम्हालाही ते पाहण्याची उत्सुकता असते. केवळ 2 केसेस मी इथे शेअर करू इच्छिते. सर्व पालकांनी त्याची गंभीरता लक्षात घ्यावी. 8-9 वर्षाचा मुलगा फोनचा वापर करत होता. आईला वाटलं की हा घेतोय अभ्यासासाठी फोन. आईने जास्त लक्ष दिलं नाही. परदेशी एका माणसाबरोबर सोशल मीडियावर त्या मुलाचा परिचय होतो. चॅटिंग होते, कॉलिंग होते. आईला भनक न लागताही तो मुलगा हा सायबर क्राईमचा शिकार होतो आणि आईच्या अकाउंटमधून 75,000 चं ट्रान्झॅक्शन त्या मुलाच्या हातून होतं. दुसरं उदाहरण, एक 12 वर्षाचा मुलगा, घरामध्ये भांडणं आई वडिलांचं जमत नाही आणि अनेक प्रकारच्या समस्या तो बघत असताना फ्रस्ट्रेट होऊन जातो. सततचा मोबाईलचा वापर, त्याच्यावर रील्स किंवा अशी काही व्हिडिओ तो बघतो की ज्याच्यामुळे त्याच्या मेंटल हेल्थ वरती परिणाम होतो. स्वतःच्या एज पेक्षा जास्त एज असणाऱ्या मुलांबरोबर फ्रेंडशिप होते. वाईट संगतीमुळे हे व्हिडिओज जास्त पाहिले जातात. एके दिवशी जेव्हा आईला, वडिलांना हे जेव्हा समजते, तेव्हा काय करावं हे त्यांना सुचत नाही. आता हे का होतंय, कशासाठी होतंय, प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आपल्या मुलांना वाढवण्याचं, त्यांना मोठं करण्याचं अपब्रिंगिंग वेगळ्या प्रकारे असतं. घरामधनं माहोल वेगवेगळ्या प्रकारचं असतं. विचारधारणा ही वेगळी असते. परंतु असं झाल्यानंतर पुढे काय? या सर्व गोष्टींमध्ये केवळ एका व्यक्तीला दोषी ठरवणे हे चुकीचं ठरेल. नवरा बायकोंनी संसार केलेला असतो, मुलं त्याच्यामध्ये थाटात वाढलेली असतात. मुलं ही दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. संस्कार केवळ एका व्यक्तीने नव्हे तर दोन्ही व्यक्तींनी दिले पाहिजेत. जेव्हा नात्यांमध्ये अबोला, अविश्वास आणि मिसकम्युनिकेशन होतं तेव्हा कुटुंबावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. मला वाटते प्रत्येक कार्याची एक सुंदर रूपरेषा जशी असते तशी एक सुंदर आखणी देखील असावी. जिथे एका ठिकाणी सूट आहे तिथे दुसऱ्या ठिकाणी बाउंड्रीज पण डिसाईड करणं फार गरजेचं आहे.